महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम आपण पुणे जिल्ह्यातील शिंदवणे गावामध्ये राबवत आहे। तरी आज आपण शेतीबरोबरच राजकारणातही प्रगती केलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे भुजंग महाडिक यांच्या कुक्कुटपालनाची यशोगाथा पाहणार आहोत। अनेक वर्षांपासून त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला आहे। या व्यवसायाचे आर्थिक गणित जुळवतच त्यांनी आपली आर्थिक प्रगती देखील केली आहे। चला तर मग आज आपण यांच्या कुक्कुटपालन व्यवसायाची माहिती जाणून घेऊया। तर तुम्ही आता हा कुक्कुटपालन व्यवसाय करताय, तर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात कशी केली? सुरुवात अशी केली की शेती व्यवसायाला जोडधंदा खतासाठी केला। त्याच्यातून कामगारांना बी फायदा व्हावा या हिशोबाने कामगार बी ठेवले 2। त्यांच्यासाठी त्यांच्या महिन्याला पगार जाऊन मला जे काही उत्पन्न राहतं त्याच्यात मी माझं कुटुंबाची देखभाल करू शकतो। तुम्ही या व्यवसायामध्ये पक्षाच्या कोणत्या जाती वापरल्या? पक्षाच्या मी बरेच 2-3 कंपन्या, नाही परवडलं तर दुसरी कंपनी, ही नाही कंपनी परवडली दुसरी, अशा मी सगुणापासून प्रेमीपासून महालक्ष्मीपर्यंत आता तिसरीचा वाटचाल आहे माझी। व ज्याच्यात परवडलं असं मी हे बदलून कंपनी बदलून मला 2 रुपये कुणाकडे मिळेल त्या बाजूने मी वाटचाल करतोय। आणि देशी पक्षी निवडण्याऐवजी तुम्ही ज्या महालक्ष्मी सगुण आहे त्याच का निवडलं? ते 2 रुपये मिळतात आम्हाला। कामगारांनी काम केलं, आम्ही स्वतः तर काही करत नाही, कामगारांनी काम केल्यामुळं आम्हाला त्याच्यात थोडंसं कामगारांचे पैसे जाऊन जेवढे पैसे कामगारांना जातील तितकेच पाठीमागे राहिले, तर त्याच्यासाठीच आम्ही हा व्यवसाय निवडला। शेतीला उत्पन्नासाठी खत होतंय, खतासाठी हा व्यवसाय निवडला। कंपनीशी करार करून पक्षीपालन करणं की वैयक्तिक पक्षीपालन करणं कोणतं जास्त फायदेशीर? नाही, वैयक्तिक खर्च भरपूर होतो आणि खर्च ते आम्हाला परवडत नाही। तो खर्च बाजारभाव जर नाही मिळाला तर लॉस झाला। मी केला होता, 1-1.5 वर्ष केला होता, पण बाजाराने मला साथ नाही दिल्यामुळे मी परत कंपनीकडे आलो। मग कंपनीशी करार तुम्ही कसा करता? कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यांचे फीड जितकं एक पक्षी जितकं फीड खाईल त्याच्या पद्धतीने वजन आलं तरच पैसे मिळतात, नाही तर लॉस पण जातो। त्याच्यामुळं कामगारांचा पगार सुद्धा आम्हाला भरावा लागतो। कंपनी कधीच लॉस जात नाही। त्यांचे फीडचे टक्केवारी असते, डॉक्टरची टक्केवारी, औषधाची टक्केवारी, ते सर्व काढून घेतात आणि त्यांचं उत्पन्न चांगल्यापैकी आहे। पण आम्हाला त्याचं कधी कामगाराचा पगार द्यावा लागतो। तर मग तुम्ही बॅच चालू करण्यासाठी किती दिवसाचे पक्षी आणता? ते पक्षी साधारण 45 दिवसाचेच असतात। म्हणजे पहिल्या दिवशी अंड्यातून निघाले आमच्याकडे येतो पक्षी आणि त्याचं आम्ही देखभाल करतो आणि तो 45 दिवसांनी ती आपली विक्रीला नेतात। 2 जातो वजनाला। आणि त्यांचे संगोपन कशा प्रकारे करतात? संगोपन त्यांना खाद्य टाकणं, त्यांना सांभाळणं, पाणी, खाद्य आणि देखभाल करणं, थंडी वगैरे त्याची व्यवस्थापना करणं आमचं काम आहे। ती चांगली झोप असली तर त्याचं चांगलं वजन येतं, त्याचे 2 रुपये चांगले मिळतात। जर काही चुकून रोग वगैरे आला तर लॉस होतो। आइए हम लोग पोल्ट्री फार्म का स्ट्रक्चर देखते हैं। यहाँ पे इक्विपमेंट्स यूज़ होते हैं। पहला इक्विपमेंट्स है ये ड्रिंकर। यहाँ पे पाइपलाइन एडजस्टेड है जिसके थ्रू यहाँ पे पानी आता है, इसके थ्रू मुर्गियों को पानी मिलता है। हमारा दूसरा इक्विपमेंट्स है ये फीडर। यहाँ पे फीड डालते हैं मुर्गियों को खाने के लिए। आतापर्यंत किती बॅचेस झाले तुमच्या घेऊन? वर्षाला साधारण मी जवळजवळ 20-21 वर्ष झालं पोल्ट्री व्यवसाय माझा आणि आतापर्यंत वर्षाला साधारण 5 ते 6 बॅचेस होतात। लवकर थोडं पक्षी दिले तर 45 दिवसांनी पक्षी जातात आणि साधारण 15-20 दिवस त्यांना साफसफाईसाठी लागतात, धुणं, खत गोळा करणं वगैरे सर्व। त्यामुळे आम्हाला साधारण 2.5 ते 3 महिने लागतात एका बॅचला। आणि एका बॅचचं उत्पन्न किती आहे तुमचं? उत्पन्न साधारण 50 होतं, कधी 60 होतं, त्याचे ॲव्हरेजवर असते। ज्यादा खाद्य खाऊन कमी वजन दिलं तर लॉस होतो, कमी खाद्य खाऊन जर ज्यादा वजन आलं तर फायदा होतो।
ते टक्केवारीप्रमाणे असते ते, त्याचा एक शेअर असतोय, एक शेअरवर पैसे मिळतात ते. आपका जो इतना बड़ा सेटअप है, आपको डेली मतलब कितने लेबर्स वगैरह चाहिए होते हैं? दोन जोडीले, एक जोडी असते 10,000 पक्ष्यांचं शेड आहे मला, ते दोन लेबर लागतात. मतलब ये हमेशा अवेलेबल होते हैं? हा, राहायलाच इथं असतात ते. आम्ही पुढं असतो, आमच्या घरी असतो, पण ते राहायला लेबरच इथं असतात. शेतीला असणाऱ्या पूरक व्यवसायांपैकी हा व्यवसाय सोपा आहे का कठीण? नाही, तसा हा व्यवसाय म्हणजे सावलीतला आहे ना, त्याच्यामुळं 2 रुपये जरी कमी मिळाले तरी ते सुखासुखीच आहेत ना. शेतीत राबायला जास्त लागतं, उत्पन्न कमी राहतं, वर्षाला उत्पन्न जातं. कधी 6 महिन्याच्या पिकात कांदा असतो तो 5 महिने पीक जातं, ऊस असतो तो 12 महिने लागतात. त्याच्यामुळं मध्ये काय आहे तसं याचं मंथली, त्याच्यामुळं देवणघेवण होऊ शकते, त्याच्यावर उलाढाल होऊ शकते. शेती बरोबरच तुम्हाला राजकारणातही रस आहे, हा, आहे तुम्ही ना. मुख्य अध्यक्ष पण आहात. आहे ना. मग या दोन्हीचा वेळ तुम्ही कसा साधता? साधता आपला आता समजा मी मोकळ्या वेळेत आपल्याला ज्यावेळेस काम आहे तिकडं जावं लागतं, त्यावेळेस मजूर असतात, त्यांना सकाळी लवकर येऊन सांगायचं, त्यांना काम सांगून जायचं परत. सर, या पोल्ट्री व्यवसायात पक्ष्यांना वेगवेगळे आजार होतात, जसं की बर्ड फ्लू झालं, बर्ड ॲनिमल झालं, तर त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करता? औषधं आहेत ना, कंपनी औषधं देते. काही रोग त्यांचे लोक येतात, दर दिवसाला त्यांची व्हिजिट असते, काय झालं वगैरे फाडून पाहतात आणि त्यावरचं औषध देतात. तुम्ही लसीकरण करता का पक्ष्यांना? हा, करतो ना, इंजेक्शन करतो, परत वॅक्सिन करतो, त्या डोळ्यात ड्रॉप सोडतो. चांगलं उत्पन्न निघण्यासाठी थोडंसं आत द्यावं लागतं, औषधं द्यावं लागतात. या पोल्ट्री व्यवसायातून जे खत प्राप्त होतं तुम्हाला, त्याची विल्हेवाट तुम्ही कोणत्या पद्धतीने लावता? आम्ही आमच्या शेतीला वापरतो, कधी अशी मागणी आली तर त्यांना पण देतो, गोणीवर देतो, कधी शेडवर असं उक्त देतो, टेलरवर. त्याच्यात जितकं तुसाला आमचा खर्च होतो, साधारण 7 रुपये 8 रुपये किलो तुस असते, त्याचे पैसे त्याच्यात मिळतात आम्हाला. इथं आजूबाजूला लोक राहतात, तर याच्या वासाचा काही त्रास होतो का? काय असं तो पॉईंटच असा निवडलेला आहे की जेणेकरून त्या लोकांना त्रास, बाकीच्या लोकांना त्रास नाही हो, अशा हिशोबाने आम्ही ते टाकलेले आहे लोकांच्या जागा तशी गावाच्या बाहेर. हा, गावाच्या बाहेर असल्यामुळे ते चालतंय आमचं ते. कोरोना के टाइम पे आपके बिजनेस का कोई भरपूर लॉस झालं, भरपूर लॉस. 3 वर्ष बंदच होतं, त्याच्यामुळं काही कामगार बी नव्हते आणि शेअर बी बंद होतं, त्यामुळं पक्षी नाही घेता आले आम्हाला, व्यवसाय बंदच होता तो. सर, इतके वर्ष आता तुम्ही हा व्यवसाय करताय, तर तुम्हाला चांगले वाईट बरेच असे अनुभव आले असतील, तर जे तरुण आहेत, जे हा व्यवसाय करू पाहतायत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? चांगल्यापैकी जातात, 2 रुपये मिळतात म्हणल्यानंतर तरुणांनी या व्यवसायाला वळालंच पाहिजे. नोकऱ्या नाहीत, मग शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नसल्यामुळे त्यांना या व्यवसायात पडावंच लागतं ना. शेती सांभाळून आपल्याला हा व्यवसाय पूरक आहे. शेतीला जोडधंदा म्हणलं तर चांगलंच आहे ते, एवढं काय म्हणजे जास्त फायदाही नाही जास्त तोटाही नाही, असं आहे. शिवाय त्याच्यावरती लेबर काम करतात, ते त्यांची उपजीविका होती, आपली होती त्यांच्यामुळं. तर आज आपण या ठिकाणी पाहिलं की राजकारणाबरोबरच शेतीतही प्रगती करणारे श्री भुजंग महाडिक सर हे एक यशस्वी पोल्ट्री उद्योजकही आहेत आणि त्यांनी तरुणांना हाच सल्ला दिला आहे की शेतीसोबत जर आपण पोल्ट्री हा पूरक व्यवसाय केला तर आपली आर्थिक प्रगती चांगल्या पद्धतीने साधता येते. धन्यवाद.